नितीन गडकरी आत्ता महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरी साहेब हे सगळ्यात जास्त त्या आफ्रिकेच्याही पुढे गेले होतं. कसं? शिव्याखान्यामध्ये. नितीन गडकरी साहेब तुमचं काम आहे रोडचे कॉन्ट्रॅक्ट घेणं किंवा कॉन्ट्रॅक्ट देणं किंवा रोडचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रोडचं काम, सगळ्या गोष्टी म्हणा, रोडच्या बाबतीत म्हणा, कशा म्हणा, तुमचं काम आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष केलंच ते तुम्ही. ते सोडून तुम्ही गेलात इथेनॉलच्या गोष्टीकडे. झाले ना, तुमचे पोरं मोठे झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, पैसा कमवला, भरपूर पैसा बी छापला. आपण तुम्ही आमची गाड काय मारायला लागली अशी डायरेक्टली? म्हणजे इथेनॉल तुम्ही तर मिक्स करता. माझी गाडी आजकाल 2019-20 ची गाडी आहे माझी. बागबुक करायला लागली. बऱ्याच वेळेस मी प्रॉब्लेम बघण्याचा प्रयत्न केला, पण प्रॉब्लेम काही दिसला नाही मला. त्याच्यामध्ये नंतर गॅरेजला गेल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर म्हणा किंवा बऱ्याच सर्व्हिसिंगनंतर म्हणा त्याच्यामध्ये कळलं की इथेनॉलमुळे ह्या गोष्टी व्हायला लागल्या होत्या. तुम्ही म्हणता इथेनॉलमुळे काहीच प्रॉब्लेम होत नाही. जरासा घराच्या बाहेर निघा, रोडवर चाला, तुम्हाला एक ना एक तर गाडी प्रत्येक असं आहे 10 किलोमीटर अंतराच्या दरम्यान तुम्हाला एक गाडी दिसायला लागेल बंद पडलेली, ती पण इथेनॉलमुळे. तुमचं काम आहे रोडचं बघणं काम आहे. अहो किती खड्डे पडले ते जर जाऊन बघा. या नवी मुंबईमध्ये या महानगरपालिकेपासून त्या उलवेला जाणारा रोड जो नवीन ब्रिज आहे, 5 वर्ष बी झालं नाही त्याला बनवून. आणखी जिकडे तिकडे खड्डे साचले आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. बस करा लुटणं आता. आधी तिथे मोदी साहेब शिव्या खायचे, आता तर तुम्ही बी चालू केलं. जरा काय थोडीशी लाज बाळगा थोडीशी सगळ्या गोष्टींची जरा. हां का झालं मारायची सगळ्यांची, स्वतःचे घरं भरायचे, बस झालं. पब्लिक एवढी सहन करणार नाही आहे. भरपूर झालं आता, भरपूर सहन केलं. 4 दिवस झाले, महिनाभर पाऊस नव्हता, 4 दिवस झाले पाऊस चालू होऊन तर रोडची ही हालत झाली आहे. काय आहे का इंटरव्ह्यूमध्ये काय बोलले तुम्ही? बंद कर. स्पेस टेक्नॉलॉजी सोबत आम्ही काय स्पेस टेक्नॉलॉजीचे रोड बनवलेत आम्ही. काय घंटेची स्पेस टेक्नॉलॉजी. जिथे तिथं बघितले नसते खड्डे, जिथे तिथं बघितले नसते खड्डे. 2 वेळेस तर मरता मी वाचलोय. तुम्ही काय सांगताय? भरा घर स्वतःच्या भरा. सगळेच भ्रष्टाचार आहेत इथं. कोणीच साधा नाही आहे तुमच्यापैकी. पार सरपंचापासून तर पार CM पर्यंत, सेंट्रल मिनिस्टर पर्यंत सगळे चोर आहेत, सगळे चोर. एक जण मोठा बसलेला झाड लावतो, इकडं लाखो झाड तोडले जातात. असे काम आहेत तुमचे. बस झालं आता, बस कमवलं ना, जेवढं कमवायचं तेवढं. घर भरतच जायचंय आणि महाराष्ट्राची मारून टाकायची सगळी. लाजा वाटू द्या तुम्हाला सगळ्यांना. बसलेले ते मंत्रालयात सगळे नुसते खोटं बोलण्यात एक नंबर. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार तर वाढलं. सगळे मंत्री सगळे खोटं बोलण्यात एक नंबर बाई. जराशी क्लास दिली निघाले, जराशी क्लास दिली पक्ष सोडला निघाले. अरे बाबांनो, आमदार खासदार हे सगळ्या गोष्टी मला तर बोलायला असं भरपूर काही आहे, पण सध्या गडकरीचा विषय गडकरीलाच राहू द्या. अरे जगायचं कसं माणसाने? आपल्या देशामध्ये असे अर्ध्याच्या वर कामं जे आहेत ते गाड्या वगैरे ह्याच गोष्टी नव्हतात राव. तुम्ही त्याच बंद करायला लागले. खराब झालं. तुम्ही बोलतात इथून पुढं काय E25 पेट्रोलने चालणाऱ्या गाड्या येणार, काय 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 बोलला तुम्ही. काय दिमागाच्या बाहेर चाललंय सगळं. हे पागल व्हायची वारी आली आहे तुम्ही. आणि आतापर्यंत आम्ही झाडवर वर्ष 2-3 वर्ष काम करून घेतलेल्या गाड्या त्या का फुकून द्यायच्या का? तुम्ही बोलताल तसं करायचं. अरे एक माणूस आहे भाई, एक माणूस आहे, पद आहे फक्त, त्याला एवढी वाट लावू नये महाराष्ट्राची. काय बोलायचं काय तुम्हाला? आता या एकदाच आमचा जीव घेऊन टाका, संपला विषय. नाही तर त्या गाड्या चालवतो तर आम्ही त्याच्यावरच पेट्रोल टाका, थोडंसं तुमचं इथेनॉल आणि त्याच्याला द्या लागावं, आग लावून त्या सगळी. आम्ही शांत बसतो, बस झालं आमचं काम. त्यांच्या जगाव का मारावं तुम्ही ठेवलंच नाही काही, तर काय राहू तुम्ही माणसाला.
लाजा वाटू दे थोड्याशा, आता मरा एकदाचे खोक तुमच्या